रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। पीक विम्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो। आता बरेचसे काही शेतकरी असे आहे ज्यांना जो आहे तो पीक विमा जो आहे तो मिळालेला नाही। खरीप 2024चा पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे मित्रांनो, आणि बरेचसे काही शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही। आता शेजाऱ्याला पीक विमा मिळाला पण मला अजून मिळालेला नाही असे बरेचसे काही शेतकरी आहे। गावागावामध्ये 6-7 जणांना पीक विमा मिळाला, पण बरेचसे काही शेतकरी आहे ज्यांना अजून जो आहे पीक विमा जो आहे तो मिळालेला नाही। आता ही असे का होत असेल तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघून घेऊया। तर मित्रांनो, जे 24, 25, 26 एप्रिल 2025 पर्यंत बऱ्याचशा काही शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा मिळालेला आहे। म्हणजेच तरी पण 25-26 एप्रिलपर्यंत 1950 कोटी जी रक्कम जी आहे ती वाटण्यात आलेली आहे। म्हणजे जी वाटप जी आहे ती झालेली आहे 24, 25, 26 एप्रिलपर्यंत बऱ्याचशा काही शेतकऱ्यांना जे आहे मिळालेला आहे। आणि अजून आठवड्यामध्ये बऱ्याचशा काही शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा जो आहे तो मिळून जाणार आहे। आता या रक्कम ही जी पूर्ण रक्कम जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यांसाठी जी रक्कम जी आहे 3184 कोटी रुपयांची पीक विम्याची ही रक्कम जी आहे 32 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलं आहे। आता बरेचसे काही जिल्ह्यामध्ये जे आहे ती झपाट्यानं जी आहे ती वाटप सुरू आहे, काही जिल्ह्यामध्ये हळूवारपणे ही वाटप जी आहे ती सुरू आहे। आता ही वाटप अशी म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला मिळणार नाही, हे आता सर्वच शेतकऱ्यांना जी आहे ती रक्कम जी आहे गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये सर्वच शेतकऱ्यांना जी आहे ती रक्कम ही मिळून जाणार आहे। फक्त काही जिल्ह्यामध्ये हळूवार चालू आहे, काही जिल्ह्यामध्ये झपाट्यानं ही वाटप जी आहे ती चालू आहे। तुमच्या जिल्ह्यातही हळूवार चालू असेल तर काही लोकांना तो मिळतो आहे, काही लोकांना तो मिळत नाही आहे। हे लवकरात लवकर जे आहे सर्व जे शेतकरी बांधवांना जो आहे तो लवकरात लवकर जो खरीप 2024चा जो पीक विमा आहे तो सर्वच ज्या शेतकऱ्यांना तो मिळणार आहे। आता तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की शेजारच्याला मिळाला आणि मला मिळालेलं नाही, याबद्दल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण की हा पीक विमा जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।